नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 6वी विषय गणित आणि आपलं प्रकरण आहे मुलांनो, आपलं प्रकरण आहे 17वे प्रकरण भौमितिक रचना। ह्या प्रकरणाचा आज आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। पहा मुलांनो, भौमितिक रचना म्हणजेच काय तर ते आपण आज अभ्यासणार आहोत। तर पहा मुलांनो, लंब म्हणजेच काय तर लंब म्हणजे बघा, एखादी रेषा जर आपण इथे काढली तर त्या रेषेलाच आपल्याला काय करायचं आहे तर एक लंब काढायचा आहे। म्हणून आपण कंपासाच्या सहाय्याने, जो आपल्याकडे कंपास असतो त्या कंपासाच्या सहाय्याने आपण काय करणार आहोत तर एका टोकावर आपण तो कंपास ठेवून दुसऱ्या टोकावर सुद्धा तोच ठेवायचा आहे। काय करायचे आहे, एक रेषा काढून घ्यायची आहे आणि बरोबर तिथे पट्टीच्या सहाय्याने आपल्याला काय काढायचं आहे तर लंब काढून घ्यायचं आहे। म्हणजे आधी आपण काय केलेले मुलांना तर AB ही जी रेषा आहे ती आपण आधी काढून घेतलेली आणि त्यानंतर कंपासाच्या सहाय्याने आपण काय केलेलं मुलांना तर लंब दुभाजक इथे काढून घेतलेला आहे आणि त्याला नाव आपण देऊयात तर E असे आपण त्याला नाव देऊयात। यालाच काय म्हणतात मुलांना तर लंब दुभाजक असे म्हणतात। बघा, इथे आपण काय शिकणार आहोत तर या पाठात आपण लंब ही संकल्पना स्पष्ट करणार आहोत, जे आपण थोडक्यामध्ये इथे स्पष्ट करून दाखवलेली आहे। बघा, रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला कंपास पेटीतील गुणाचा, कोनमापकाचा व कंपासचा उपयोग करून लंब कसा काढायचा, तसेच रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला कागदाच्या घड्या घालून गुणांचा, कंपास तसेच पट्टी यांचा उपयोग करून लंब कसा काढायचा हे आपण शिकणार आहोत। बघा मुलांनो, आपल्या कंपासमध्ये काय असतं तर आपल्या कंपासमध्ये पेन, पेन्सिल, शार्पनर, रेझर हे तर असतंच, पण काही गुण्यात देखील असतात। मोजपट्टी असते, कंपास असतो, कर्कटक असतो, त्यांच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला लंब दुभाजक हा काढायचा आहे। त्याची संकल्पना जी आहे ती आपल्याला स्पष्ट करायची आहे। तर हेच आपण या पाठामध्ये शिकणार आहोत। चला तर मग मुलांनो, बघूया पुढे काय आपण शिकूयात ते। हा मुलांनो, इथे आपल्याला एक भिंत असे बांधताना इथे आपल्याला दिसत आहे। बघा, ही जी भिंत आहे ती सरळ रेषेत आहे की नाही, म्हणून जे मिस्त्री असतात, जे इमारत बांधत असतात, भिंत बांधत असतात, जे गवंडे आपण त्यांना म्हणतो, त्यांच्याकडे एक बघा अशा प्रकारचं आपल्याला काय दिसेल तर माप दिसतं आणि त्यालाच काय म्हणतात मुलांनो तर त्यालाच ओळंबा म्हणतात। काय म्हणतात मुलांनो तर ओळंबा असे म्हणतात। आता ह्या ओळंब्याच्या सहाय्याने काय होतं मुलांनो तर ह्या ओळंब्याच्या सहाय्याने असं कळतं की जी काही भिंत बांधलेली आहे ती सरळ रेषेत आहे की नाही, की तिरची झालेली आहे, की थोडासा त्याला इकडे तिकडे वीट लागलेली आहे की नाही, हे सगळं आपल्याला हे जे ओळंबा, जे मोजमाप आहे त्याच्या सहाय्याने आपल्याला कळतं की आपली भिंत जी आहे ती एका सरळ रेषेत आहे की नाही। हे आपल्याला कुठल्या शास्त्रावरनं कळतं किंवा कुठल्या मोजपट्टीवरनं कळतं तर हे जे ओळंबा आहे जे कुणाकडे असतं मुलांनो तर जे गवंडी असतं त्यांच्याकडे हे एक काय असतं, हे एक मोजपट्टी असतं, ज्याच्या सहाय्याने काय होतं की भिंतीचं जे माप आहे ते गवंडीला घेता येतं। बघा मुलांनो, इमारत बांधताना भिंत अगदी सरळ रेषेत उभी राहावी म्हणून काय युक्ती केली आहे कोणी तर जे गवंडी आहेत त्यांनी। पहा मुलांनो, त्यांनी काय युक्ती केलेली आहे। पहा मुलांनो, या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे तर गवंडाच्या हातामध्ये आपल्याला ओळंबा दिसत आहे। काय दिसत आहे मुलांनो, ओळंबा, आणि त्याचा उपयोग तो कशासाठी करत असेल तर पाहूया मुलांनो कशासाठी करतोय तर पहा मुलांनो, तो ओळंबा हे जे ओळंबा आहे, मोज माप जे आहे जे गवंड्याच्या हातामध्ये आहे त्याचा वापर तो कसा करत असतो तर बांधलेली भिंत ओळंबा रेषेत सरळ बांधली गेली आहे की नाही यासाठी ह्या ओळंबाचा काय होतो तर वापर होत। सरळ रेषेत भिंत आली की नाही त्यासाठी ते काय करतात तर ओळंब्याचा वापर करतात। हे पाहण्यासाठी काय करतात ते ओळंबा वापरतात। बघा, रस्त्यावरचे दिवे सुद्धा आपण पाहिले असतील तर ते एका सरळ रेषेत आपल्याला दिसत असतात। असं असतं का की रस्त्यावरचे जे दिवे आहेत तो एकीकडे एक आहे, दुसरा भलतीकडेच आहे, असं आपल्याला रस्त्यावरचे दिवे दिसत नाही। तर जेव्हा आपण ह्या रस्त्यावरून चालत असतो किंवा गाडीमध्ये असतो तेव्हा आपल्याला हे जे रस्त्यावरील दिवे आहे, लाईट्स आहे, ते आपल्याला सगळे एका सरळ रेषेमध्ये दिसत असतात। पहा मुलांनो, रस्त्यावरील दिव्याचे खांब
पाहिलेत का ते कसे उभे असतात, तर ते एका सरळ रेषेमध्ये उभे असतात. ते तर आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेतच आणि आपल्याला माहीतच आहे की ते तिरछे नसून किंवा एक भल तिकडे लावलेला आहे दुसरा भल तिकडे लावलेला आहे असं नसून ते बरोबर एका सरळ रेषेत लावलेले आपल्याला दिसून येतात. बघा आता इथून सुद्धा आपल्याला काय शिकता येईल, तर भौमितिक रचना म्हणजेच हे जे दिवे आहे ते एका सरळ रेषेत कसे आहेत, तर लंब उभे आहेत. बघा लंब रेषेत उभे आहेत. हे जे दिवे आपल्याला इथे दिसत आहेत ते कसे आहेत, तर ते रस्त्याला लंब रेषेत उभे आहेत. इथून सुद्धा आपल्याला जो लंब आहे तो आपल्याला इथे समजून घेता येईल. पहा मुलांनो, मगाशीच तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आपण इथे काय करायचं की एक जर आपण इथे आकृती काढली, समजा त्या आकृतीला आपण L असे नाव दिले आणि दुसरी आकृती आपण काढली आणि त्याला N हे नाव दिले, तर बघा मुलांनो इथे आपल्याला काय मिळत आहे, तर इथे आपल्याला एक काटकोन मिळत आहे. म्हणजेच काय मुलांनो, तर रेषा L आणि रेषा N यांच्यामध्ये आपल्याला काय मिळत आहे, तर काटकोन मिळत आहे. म्हणजेच ही रेषा कशी झालेली आहे, तर लंबरूप N जी रेषा आहे L ला झालेली आहे. बघा बाजूच्या आकृतीत रेषा L आणि रेषा N या एकमेकींना बिंदू M मध्ये छेदत आहे. कुठे छेदल्या मुलांनो, त्या रेषा N आणि रेषा L ह्या M मध्ये छेदलेल्या आहेत. बघा आपण त्यांना वेगवेगळं न काढता आपण काय केलेलं आहे की त्यांना लंब रूपात काढलेलं आहे. म्हणजेच त्या रेषा ही N आणि ही L ही कशामध्ये छेदलेली आहे, तर M मध्ये छेदलेली आहे. पुढे बघूया. बघा आता आपल्याला काय करायचं आहे की हा बिंदू M मध्ये जे आपण रेषा आधी L काढलेली आणि रेषा N काढलेली त्या कुठे मध्ये छेदत आहे, तर M मध्ये त्या छेदत आहे. म्हणून बिंदू M जवळ होणारा प्रत्येक कोन जर आपण मोजला तर तो कोन किती अंशाचा असणार आहे, तर तो कोन 90 अंशाचा असणार आहे. तो कोन काटकोन असा असणार आहे. आपण इथे बघू शकतो की हा जो कोन आहे तो कसा आहे, तर हा कोन काटकोन असा आहे. पुढे बघूया. पहा मुलांनो काय सांगितले की रेषा L व रेषा N मधील कोन काटकोन असेल तर त्या रेषा एकमेकांना लंब आहेत असे म्हणतात. बघा आता इथे काटकोन तयार होताना आपल्याला दिसत आहेच. म्हणजे रेषा N आणि रेषा L हे काय आहेत, तर एकमेकांना लंब स्वरूपात आहे. पुढे बघूया. बघा मुलांनो, रेषा L लंबरूप रेषा N असे चिन्हाचे अशा चिन्हाने दर्शवतात. बघा आता हे जे चिन्ह आहे, हे चिन्ह जे आपल्याला इथे दिसत आहे हे चिन्ह आपण लंब म्हणून वापरतो. म्हणजेच रेषा L लंबरूप रेषा N असं आपण काय करतो मुलांना दाखवतो. तर ही जी रेषा L आहे ती कशाला लंब आहे, तर N या रेषेला लंब आहे. आणि लंबचं चिन्ह काय आहे मुलांना, तर लंबचे चिन्ह हे आपल्याला इथे दाखवता येईल की हे साइन कुठलं आहे, तर लंब याचं साइन आहे. पहा मुलांना, आपण ज्या आपल्या कंपास बॉक्समध्ये गुण्या असतात त्या गुण्याच्या सहाय्याने सुद्धा काय करू शकतो, तर लंब रेषेला लंब असा काढू शकतो. बघा आपण काय केलेलं आहे, रेषेवरील बिंदूतून त्या रेषेचा आपल्याला लंब काढायचा आहे. म्हणजे गुण्याचा उपयोग करून आपल्याला काय काढायचं आहे, तर इथे एक रेषा काढायची आहे. आपण इथे काय केलेलं आहे मुलांना, तर PQ ही रेषा काढून घेतलेली आहे आणि त्या रेषेवरती आपण R काय दिलेला आहे, तर R हा आपण तिथे डॉट दिलेला आहे. म्हणजेच याच्यातनं आपल्याला काय होईल, तर एखादी जी रेषा आहे ती लंब स्वरूपात काढता येणार आहे. बघा आता आपल्याला इथे ही जी R आहे ती काय काढता आली, तर लंब रेषा काढता आली. कशाची, तर PQ याची. R ही काय आहे, तर एक लंबरूप रेषा आहे. बघा गुण्याच्या काटकोन करणाऱ्या दुसऱ्या बाजूच्या कडेने रेषा RS काढली आहे आपण. बघा RS ही जी आहे ती आपण इथे काढून घेतलेली आहे. पुढे बघूया. आपण गुण्याच्या सहाय्याने काय केलेलं, तर आपण गुण्याच्या सहाय्याने रेषा PQ ही काढून घेतलेली आहे. त्यानंतर गुण्याच्या सहाय्याने आपण काय केलेलं आहे, तर SR ही काढलेलं आहे. म्हणजे PQ या रेषेला RS ही रेषा काय आहे, तर लंब आहे. पहा मुलांनो, आता इथे आपण काय करणार आहोत, तर कोन मापक जे कोन मापक आहे आपल्याकडे त्याच्या सहाय्याने सुद्धा आपण काय करणार आहोत, तर लंब रेषा ही काढून घेणार आहोत. बघा रेषा RS काढा, रेषेवर कुठेही M बिंदू घ्या. आता आपल्याला इथे कुठेही काय करायचं आहे, तर एक M बिंदू हा घ्यायचा आहे.
आता आपण इथे काय केलेलं आहे की आपल्याला बरोबर लंबरूप काढायचं आहे. कशामध्ये? तर आर आणि एस याचा बरोबर लंबरूप आपल्याला ह्या एम मधून काढायचा आहे. बघा, एम मधून रेषा आर एसला लंब काढण्यासाठी आकृती दाखवल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, तर इथे आपल्याला कोन माप घेऊन लंबदुभाजक काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला काय मिळणार आहे मुलांना, तर आर एसचा लंबदुभाजक मिळणार आहे. आपल्याकडे जे कंपास असते ते आपण इथे काय करणार आहोत, तर त्या सरळ रेषेवर आपण ठेवणार आहोत. जो एम बिंदू आपण घेतलेला आहे त्या एम बिंदूलाच आपण हे जी आपल्याला इथे प्लसचं चिन्ह दिसत आहे आपण बरोबर त्याच्यावरती घेतलेलं आहे आणि हे बघा 90 अंश इथे दिसत आहे. म्हणजेच आपल्याला इथे काय तयार होताना दिसणार आहे, तर काटकोन हा तयार होताना दिसत आहे. म्हणजे इथे आपल्याला डॉट करायचा आहे आणि एक सरळ लंबरूप अशी रेषा काढून घ्यायची आहे. पहा, मगाशी सांगितल्याप्रमाणे कोन मापकाच्या 90 अंशच्या खुणेवर बिंदू एन काढायचा आहे. बघा, इथे आपल्याला 90 दिसत आहे. इथे आपल्याला बिंदू करायचा आहे आणि त्याला नाव काय द्यायचं आहे, तर एन हे नाव द्यायचं आहे. हा आपण मापकाच्या सहाय्याने कोन मापकाच्या सहाय्याने काय केलेलं आहे, तर एम हा बिंदू आपण इथे ठेवलेला होता आणि त्यावर कंपास ठेवून आपण एन हा 90 अंशाचा जो कोन आहे त्यावर आपण काय केलेलं आहे, तर डॉट काढून एक सरळ लंब रेषा अशी काढून घेतलेली आहे. बघा, रेषा एम एन ही रेषा आर एसला एम बिंदूत लंब आहे हे लक्षात घ्या. बघा, आर एसला लंब रेषा कुठली आहे, तर एन एम किंवा एम एन ही जी आहे ती आर एसची काय आहे, तर लंब रेषा आहे. पहा, आता आपण सगळ्यात आधी गुणाच्या सहाय्याने देखील लंब काढून दाखवलेला आहे, तसेच कंपासच्या सहाय्याने देखील लंब काढलेला आहे. आता आपण काय करणार आहोत, तर जे आपले कर्कटक आहे त्याच्या सहाय्याने सुद्धा आपण लंब काढायचा आहे. एक रेषा आपल्याला इथे काढून घ्यायची आहे. पहा मुलांना, एक रेषा जी आहे जर ते आपण इथे काढली आणि त्याला नाव दिलं आपण एम एन, हे जर आपण त्याला नाव दिलं तर बरोबर त्या डॉटवरतीच आपल्याला काय करायचं आहे, तर आपलं एक कोन जे आहे, एक टोक जे आहे ते ठेवायचं आहे आणि नंतर ह्या पेन्सिलच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, तर एक कंस हा काढून घ्यायचा आहे. इथेही आपण काय करायचं आहे, कंपासच्या सहाय्याने एक टोक आपल्याला एक कंस जो आहे तो आपण काढून घेतलेला आहे आणि बरोबर त्याच्यातनं जाणारे काय करायचे आहे, तर एक लंबरूप अशी रेषा काढून घ्यायची आहे आणि त्याला आपल्याला कुठलंही नाव इथे देता येणार आहे. आपण त्याला एन हे नाव दिलं आणि याला के हे नाव दिलं. आता आपल्याला काय इथे कळत आहे की एम एनची जी लंबरूप रेषा आहे ती कुठली आहे मुलांना, तर एन के ही त्याची लंबरेषा आहे. बघूया, हा कंपासचा उपयोग करून आपल्याला इथे काय समजलेलं आहे, ते कंपासचा उपयोग करून देखील आपण एम एन ह्या रेषेचं लंबरूप आपण कुठली रेषा काढलेली आहे, तर टी के किंवा के टी ही रेषा आपण काढून घेतलेली आहे. कशाच्या सहाय्याने मुलांनो, तर कंपासच्या सहाय्याने. ती कशी काढता येणार आहे मुलांनो, तर एक रेषा आधीच आपण काढून घ्यायची आहे आणि आपलं जे कर्कटक आहे त्यावर जी पेन्सिल आपण ठेवतो त्याचं एक टोक जे आहे ते आपल्याला बरोबर इथे ठेवायचं आहे आणि दुसरा टोक पेन्सिलने काय करायचं आहे, तर एक कंस आपल्याला काढून घ्यायचा आहे. सेम तीच प्रोसेस आपल्याला इथे करायची आहे. एका टोकाने काय करायचं आहे, पेन्सिलच्या सहाय्याने कंस काढून घ्यायचा आहे आणि बरोबर त्याच्या मध्यभागातून आपल्याला लंबरूप अशी रेषा काढून घ्यायची आहे. म्हणजेच इथे आपल्याला कंपासाच्या सहाय्याने सुद्धा काय मिळणार आहे, तर के आणि टी बिंदूतून जाणारी एक रेषा, एक लंब इथे मिळणार आहे. बघा मुलांनो, आता आपण काय करणार आहोत, तर कागदाला घड्या घालून सुद्धा आपण भौमितिक रचना कशी शिकणार आहोत. तर बघा, हा एक आपल्याला कागद घ्यायचा आहे आणि त्या कागदाला आपल्याला फोल्ड करायचा आहे. अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे की क्यू एम आणि एन ही रेषा आपली त्याच्यावरती दिसली पाहिजे. त्यानंतर आपण त्याला असा अर्धा फोल्ड करायचा आहे. अर्धा फोल्ड केल्यानंतर म्हणजे एनचा जो भाग आहे तो आपण एम वरती काय करायचा आहे, तर फोल्ड करायचा आहे. म्हणजेच आपल्याला मधली रेषा बरोबर मिळणार आहे. हे जे मधलं लंबरूप रेषा आहे ते आपल्याला इथे मिळणार आहे आणि त्याला बघा आपण काय नाव दिलेलं आहे, तर क्यू पी हे नाव दिलेलं आहे. म्हणजेच कागदाला घडे घालून सुद्धा आपल्याला भौमितिक रचना ही जी आहे ही अशा प्रकारे आपल्याला समजणार आहे. जसं आपण एक कागद घेतला आणि त्या कागदाच्या सुरुवातीलाच आपण काय केलेलं आहे, तर रेषा एम एन ही हे जे आहे नाव दिलेलं आहे आणि फोल्ड केल्यानंतर मध्ये जे आपल्याला रेषा दिसून येते त्याला आपण काय दिलेलं आहे, तर पी क्यू किंवा क्यू पी हे नाव आपण त्याला दिलेलं
आहे. हेच काय आहे मुलांनो, तर MN ची रेषा PQ ही काय आहे, तर लंब आहे. पहा मुलांनो, पुन्हा एकदा सांगितलेलं आहे की गुणाच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला लंबरूप रेषा ही काढता येते. तसेच गुणाचा उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे, तर आधी XY ही रेषा काढून घ्यायची आहे. त्यानंतर कुठल्याही रेषेवर आपल्याला काय करायचं आहे, तर कुठल्याही रेषेवर आपल्याला एक डॉट द्यायचा आहे आणि गुणाच्या सहाय्याने बरोबर ती लंब रेषा जी आहे ती काढून घ्यायची आहे. पहा मुलांनो, गुणाच्या सहाय्याने आपण काय करून घेतलेलं आहे की रेषा X आणि M ही जे आहे आपण ते काय केलेले आहे, तर जॉईंट करून घेतलेले आहे आणि बरोबर गुणाच्या सहाय्यानेच ती काय केलेली आहे, तर आपण तिथे एक लंब रूप काढलेले आहे. म्हणजे रेषा XY लंबरूप रेषा PS असं आपल्याला इथे सांगता येणार आहे. आणि ही जी रेषा आहे ती आपण कशाच्या सहाय्याने काढलेली आहे, तर गुणाच्या सहाय्याने आपण ती काढून घेतलेली आहे. पहा मुलांनो, आता आपण कंपास आणि जी आपली मोजपट्टी आहे, आपल्या कंपासामध्ये मोजपट्टी असते, कंपास देखील असतो, त्याच्या सहाय्याने आपण इथे काय करणार आहोत, तर लंब आपण इथे शिकून घेणार आहोत. बघा, आपण काय केलेलं आहे, तर एक पट्टीच्या सहाय्याने एक रेषा काढलेली आहे. त्यानंतर आपण काय केलेलं आहे, तर कंपासमध्ये पेन्सिल ठेवून आपण सर्वात आधी ह्या डॉटवरती आपण काय केलेलं आहे, तर रेषा काढलेली आहे आणि तिथे देखील आपण काय केलेलं आहे, तर एक कंस काढून घेतलेला आहे. सेम इथे देखील आपल्याला काय करायचं आहे, तर एक रेषा काढून घ्यायची आहे. तसंच आपल्याला इथेच ठेवून खाली सुद्धा काय करायचं आहे, एक रेषा काढून घ्यायची आहे आणि इथे सुद्धा एक रेषा कंस जो आहे तो काढून घ्यायचा आहे. आणि बरोबर पट्टीच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, तर पट्टीच्या सहाय्याने तो लंब काढून इथे आपल्याला घ्यायचा आहे, जो आपण इथे पट्टीच्या सहाय्याने लंब काढून घेतलेला आहे. बघा, MN या रेषेचा लंबरूप काय आहे मुलांनो, तर KT हा त्याचा लंब आहे. बघा, KT ही रेषा MN ची काय आहे, तर KT ही रेषा MN ची लंब आहे. पहा मुलांनो, ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, तर या चित्रामध्ये तुम्हाला एक बैलगाडी दिसत आहे. आणि त्या बैलगाडीमध्ये आपण बघितलंच होतं की काय असतो, तर एक इथे असं दोर असं बांधलेला असतो आणि तो कशाचा वापर करून केलेला असतो, याला बघा मुलांनो काय म्हणतात, तर जू म्हणतात. तर बरोबर ही जी रेषा आहे ती बरोबर आपली अशी यायला पाहिजे, यासाठी आपण कशाचा वापर करतो, तर भौमितिक रचनाचा इथे वापर केला गेलेला आहे. बघा, यासाठी लंब दुभागाची संकल्पना आपण इथे वापरलेली आहे. म्हणजेच जे टोक आहे मुलांना ते कसं यायला पाहिजे, तर समान यायला पाहिजे, सारखं इथे यायला पाहिजे. याला आपण काय म्हणणार आहोत, तर जू म्हणणार आहोत. आणि इथे लंब दुभागाची जी संकल्पना आहे ती आपल्या इथे स्पष्ट झालेली आहे. बघा मुलांनो, लंब दुभाजकामुळे दिलेल्या रेषाखंडाचे दोन समान भाग होतात. आता ही जी रेषा इथे आपण काढलेली आहे, बघा तिच्या बरोबर इथे आपल्याला काय दिसत आहे, तर दोन समान भाग दिसत आहे. जेवढं अंतर इथे आहे तेवढंच अंतर इथे आपल्याला दिसत आहे. म्हणजेच लंब दुभागाच्या मुळे आपल्याला काय इथे समजून येतं की दोन समान भाग लंब दुभाजकामुळे होत असतात, हे आपल्याला इथे दिसून येतं. म्हणून बघा मुलांनो, म्हणून जूचे स्थान निश्चित करताना बैलगाड्याच्या कणाच्या मध्यभाग पासून लंब असा आहे. बघा, आता इकडनंच काय केलेलं आहे मुलांनो, जू हा इथे आहे, तर ह्यापासूनच आपल्याला काय मिळालेलं आहे, तर लंब दुभाजक हा इथे मिळालेला आहे. पहा, आता इथे आपण काय केलेलं आहे, तर एक रेषा काढलेली आहे. ती कुठली रेषा काढलेली आहे, तर AB ही रेषा आपण काढलेली आहे आणि तिला भेदणाऱ्या आपण किती रेषा काढलेल्या आहेत, तर आपण त्याला भेदणाऱ्या P आणि Q हे ज्या दोन रेषा आहेत त्याला भेदणाऱ्या ह्या दोन रेषा आपण इथे काढलेल्या आहेत. बघा, रेषा P आणि रेषा Q रेखा ABच्या रेषा M या बिंदूमधून जातात. तर आधी आपण काय केलेलं आहे की AB ही रेषा काढून घेतलेली आहे आणि मध्यबिंदू काय दिलेला आहे, तर M हा दिलेला आहे. आणि त्यामधून आपण मग कितीही रेषा ज्या आहेत त्या इथे आपल्याला काढता येऊ शकतात. त्या काय असणार आहे, तर ABच्या लंब दुभाजक असणार आहे. बघा, रेषा P आणि रेषा Q या रेखा ABचा दुभाजक रेषा आहेत. ABच्या दुभाजक रेषा जर आपल्याला विचारलं तर त्या ABच्या दुभाजक ज्या रेषा आहेत त्या काय आहेत, तर Q आणि P ह्या काय आहेत, तर ABच्या दुभाजक रेषा आहेत. याचं मोजमाप कसं होतं, तर रेषा P आणि रेखा AB यांच्यातील कोन मोजा. आता रेखा जे P आहे आणि
बी आहे, म्हणजे ए बीतील आपल्याला हे जे माप आहे ते काय करायचं आहे, मोजायचं आहे. ते किती असणार आहे, तर 90 अंश असणार आहे. म्हणजे इथे आपल्याला काय मिळत आहे, तर काटकोन आपल्याला इथे मिळत आहे. तसेच बघा मुलांनो, या दोन रेषापैकी पी ही रेघ ए बीला लंब सुद्धा आहे. आता ही जी पी आहे हिच्यामध्ये आपल्याला काटकोन हा इथे दिसून येत आहे आणि ती ए बीला लंब सुद्धा आहे. कुठली रेषा, तर पी ही रेषा. बघा आता इथे काय सांगितलेलं आहे की म्हणून रेषा पी ला रेघ ए बीची लंब दुभाजक रेषा किंवा लंब दुभाजक असे म्हणतात. आता ए बीची जर आपल्याला लंब दुभाजक विचारलं तर ती पी ही रेषा आहे, क्यू ही रेषा नाही. कारण एम मधून आपण जे काही लंब दुभाजक काढला गेलेला आहे तिथे कुठला कोण तयार होतोय, तर काटकोन तयार होतोय. म्हणून ए बीचा जर लंब दुभाजक विचारला तर तो काय आहे, तर पी एम हा ए बीचा लंब दुभाजक आहे. बघा मुलांनो, आता आपण म्हणूया की पी तर हा ए बीचा लंब दुभाजक आहे. पी ही जी रेषा आपण काढलेली आहे, लंब दुभाजक आपण काढलेला आहे, तो ए बीचा काय आहे, तर लंब दुभाजक आहे. पण क्यू हा जो आहे तो ए बीचा लंब दुभाजक नाही आहे. का नाही आहे बघा, कारण इथे काटकोन तयार होत नाहीये, म्हणून क्यू हा जो आहे तो ए बीचा लंब दुभाजक नाही आहे. पहा मुलांनो, आता इथे आपल्याला काय करायचं आहे, तर कंपासच्या सहाय्याने, कशाच्या मुलांना, तर कंपासच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, तर एक लंब दुभाजक आपल्याला इथे काढायचा आहे. त्यासाठी आपण काय करणार आहोत मुलांना, तर त्यासाठी आपण जर इथे रेषा ए बी अशी ही घेतली तर आपल्याला तिथे काय करायचं आहे मुलांना, जो आपला कंपास आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि बरोबर ह्याच्यापेक्षा थोडं जास्त अंतर, म्हणजेच ही जी रेषा आहे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला घ्यायचं आहे. खाली वरती एक कंस काढायचा आहे, खाली एक कंस काढून घ्यायचा आहे. तेच अंतर आपल्याला तसंच ठेवून बी वरती टोक ठेवायचं आहे आणि इथे देखील काय करायचं आहे मुलांना, तर इथे देखील आपल्याला तेच अंतर इथे ठेवायचं आहे. आणि त्यानंतर बरोबर त्याच्यातनं काय करायचं आहे, तर एक लंब दुभाजक आपल्याला काढून घ्यायचा आहे. अगदी पट्टीच्या सहाय्याने आपल्याला तो काढायचा आहे आणि त्याला आपण नाव काय देणार आहोत मुलांना, तर पी क्यू हे आपण त्याला नाव द्यायचं आहे. म्हणजेच ए बीचा लंब दुभाजक आपल्याला इथे काय मिळणार आहे, तर ए बीचा लंब दुभाजक काय आहे, तर पी आणि क्यू हा ए बीचा लंब दुभाजक आहे. पहा मुलांनो, इथे पुन्हा आपण एका कागदाचा वापर करणार आहोत. आपल्याला एक कागद घ्यायचा आहे, तो आपल्याला कसा फोल्ड करायचा आहे, तर हा कागद आपल्याला फोल्ड करून आलेला आहे. बघा, हा कागद आधी आपण काय केलेला आहे, तर याची घडी जी आहे आपण इथे वरती आधी याची घडी अशी घातलेली आहे. त्यानंतर बघा ही जी रेषा आहे ती आपल्याला इथे मिळालेली आहे. त्यानंतर पुन्हा हा जो भाग आहे इथे आपल्याला फोल्ड करायचा आहे, जेणेकरून हा देखील रेषा आहे ते आपल्याला इथे मिळणार आहे. म्हणजेच ह्या रेषेचा लंब दुभाजक आपल्याला काय मिळालेले आहे, तर ही जी उभी रेषा आहे हा लंबरूप आपल्याला या रेषेची मिळालेली आहे. जर आपण याला नाव दिलं मुलांना, आपण याला नाव देऊया ए आणि बी. ह्या ए बीची जी लंब दुभाजक आहे ते आपल्याला इथे मिळालेलं आहे आर एस. हा आपल्याला ए बीचा लंब दुभाजक मिळालेला आहे. तो अगदी परफेक्ट आपल्याला कसा मिळाला, कारण आपण काय घेतलेला आहे, या आकाराचा आपण एक कागद घेतलेला आहे, त्याला आधी आपण फोल्ड केला आहे. त्यानंतर आपण इकडनं फोल्ड केल्यानंतर बरोबर ह्या रेषा ज्या आहेत त्या आपल्याला त्या कागदावरती दिसणार आहे. म्हणजेच आधी आपण ए बी फोल्ड केला आणि त्यामुळे आपल्याला काय मिळालेलं आहे मुलांना, तर ए बी ही रेषा आपल्याला मिळालेली आहे. नंतर बी आपण ए वरती फोल्ड केल्यानंतर आपल्याला आर एस ही जी लाईन आहे, ही जो लंब दुभाजक आहे तो ए बीचा आपल्याला इथे मिळालेला आहे. हा मुलांनो, आपण इथे लंब दुभाजक हे शिकलेलो आहोत. कागद जो आहे त्या कागदापासून देखील आपण लंब दुभाजक काढलेला आहे. तसेच कंपासच्या सहाय्याने आपण लंब दुभाजक काढलेला आहे. गुणांच्या सहाय्याने, तसेच कंपास ह्याच्या मोजपट्टी याच्या सहाय्याने आपण काय केलेलं आहे, तर लंब दुभाजक इथे समजून घेतलेला आहे. बघा आपण काय शिकलेलो आहोत, तर या पाठात आपण शिकलेलो आहोत की रेषेवरील बिंदूतून तसेच रेषेबाहेरील बिंदूतून लंब काढणे हे आपण इथे शिकलेलो आहोत. तसेच लंब दुभाजक ही संकल्पना, रेषाखंडाचा लंब दुभाजक काढून रेषाखंडाचे समान भाग हे देखील आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत. आणि नक्कीच तुम्हाला लंब दुभाजक कसा काढायचा हे समजलेलं असेलच. तर मुलांनो, आता आपण त्याचा सराव देखील घेऊया. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला काय विचारलेलं आहे की रेषा पी व रेषा क्यू मधील कोण काटकोन असेल तर त्या रेषा एकमेकींना कशा असतात. कशा असतात मुलांनो, लंब असतात की छेदनबिंदू असतो.
अगदी बरोबर. कशा असतात मुलांनो, तर लंब असतात. तर आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढे बघूया. बघा, कोन मापकाचा उपयोग करून लंब काढताना कोन मापकाच्या किती अंश मापावर खूण करतात? सांगा पाहू मुलांनो. 90 अंश करतात की 100 अंश करतात? तर 90 अंश एवढं करतात. आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. कंपासच्या सहाय्याने लंब काढताना कंपासमध्ये AB च्या डॅश अंतर घेतात. किती अंतर घेतात मुलांना? निम्म्यापेक्षा जास्त की निम्म्यापेक्षा कमी? किती घेतो मुलांना? आपण कंपासचा जो माप आहे ते निम्म्यापेक्षा जास्त घेत असतो, म्हणजेच आपलं उत्तर आहे निम्म्यापेक्षा जास्त. आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट आपला क्वेश्चन पहा मुलांनो, काय आहे? डॅश रेषा रेषाखंडाला लंब असते व रेषाखंडाचे समान भाग करते. पहा मुलांनो, दुभाजक त्याला म्हणतात की लंब दुभाजक म्हणतात? अगदी बरोबर. त्याला काय म्हणतात मुलांनो? तर लंब दुभाजक म्हणतात. पहा, आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट जे आपलं क्वेश्चन आहे ते पहा मुलांनो, काय आहे? रेषा L ही रेषा N ला लंब आहे हे कोणत्या चिन्हाने दाखवतात? लंबाचं जे साईन आहे ते आपण इथे दाखवलेलं होतं. कुठलं मुलांनो? तर रेषा AB लंब रेषा AP. जर हे जे साईन आहे, चिन्ह आहे, ते कुठलं असणार आहे मुलांनो? हे असणार आहे की हे? अगदी बरोबर. तर आपलं हे साईन लंबचं असणार आहे. पुढे बघूया. पहा मुलांनो, इथे सांगितलेलं आहे की गुण्याचा उपयोग करून लंब काढताना गुण्याचा कोणता भाग दिलेला बिंदूवर ठेवतात? बघा, काटकोन करणारा बिंदू, लघुकोन करणारा बिंदू. अगदी बरोबर, काटकोन करणारा बिंदू हा ठेवतात. पुढे बघा मुलांनो, पुढचा जो प्रश्न आहे, 6 सेंटीमीटर लांबीचे रेघ काढून तो कंपास व पट्टीच्या सहाय्याने दुभागला तर प्रत्येक रेषाखंड किती लांबीचा होईल? बघा, 4 सेंटीमीटर की 3 सेंटीमीटर? 6 सेंटीमीटर लांबीचा काय आहे? तर रेघ आहे. तर साहजिकच किती होणार? 3 सेंटीमीटर. बरोबर. नंतर बघा मुलांनो, पुढचा जो आपला प्रश्न आहे तो असा आहे, लंब दुभाजकावरील सर्व बिंदू दिलेल्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून डॅश अंतरावर आहेत. किती अंतरावर आहेत पहा मुलांनो? समान की विरुद्ध? तर समान. आपलं जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे, जत्रेतील पाळण्याचा खांब कसा उभा असतो? लंब असतो की तिरका असतो? बरोबर, लंब असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया मुलांनो. कंपास व पट्टीचा वापर करून लंब काढताना कंपासमधील अंतर कायम ठेवायचे असते. चूक की बरोबर? आता इथे काय येणार आहे मुलांनो? चूक येणार आहे की बरोबर येणार आहे? सांगा पहा मुलांनो. कंपास व पट्टीचा वापर करून लंब काढताना कंपासमधील अंतर कायम ठेवायचे असते. तर हे बरोबर आहे. तर पहा मुलांनो, भौमितिक रचनेचा आपण इथे अभ्यास देखील केलेला आहे आणि त्याचा थोडक्यात सराव देखील घेतलेला आहे. आता आपण बघूया त्याची काही प्रश्न उत्तरे. तर पहा मुलांनो, त्याची काही प्रश्न उत्तरे आपण इथे जाणून घेऊयात. काय सांगितलेलं आहे की रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढण्यासाठी कंपास पेटीतील कोणकोणत्या साधनांचा वापर होतो? तर आपल्याला इथे सांगायचं आहे, रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढण्यासाठी कंपास पेटीतील गुण्याचा, कोन मापकाचा व कंपासचा उपयोग होतो. जर आपल्याला एखाद्या रेषेचा लंब काढायचा असेल तर त्यासाठी आपल्या कंपास पेटीमध्ये जे काही ऑलरेडी उपलब्ध आहे सामग्री, ती कुठली आहे? तर लंब दुभाजक हे काढण्यासाठी आपल्या कंपासमध्ये आहे, गुण्या आहेत, मोजपट्टी आहे, कर्कटक म्हणजेच कंपास आहे. तर एवढे सगळे साहित्य आपल्या कंपासमध्ये असते, जेणेकरून आपल्याला काय करता येतो की एखाद्या रेषेचा आपल्याला लंब दुभाजक काढता येतो. पुढचा प्रश्न घेऊया. पहा मुलांनो, पुढचा जो आपला प्रश्न आहे तो काय आहे की रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब कशाच्या सहाय्याने काढता येतो? रेषेचा जो लंब आहे तो कशाच्या सहाय्याने काढता येतो? पहा, तर रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब कागदाला घड्या घालून गुण्याचा तसंच कंपास व पट्टी यांचा उपयोग करून काढता येतो. आपण बघितलंच होतं की स्पष्टीकरण करत असताना आपण कागदाच्या सहाय्याने सुद्धा एखाद्या रेषेवर काय करू शकतो? तर लंब रूप ही रेषा काढू शकतो. तसेच कंपासाच्या सहाय्याने, गुणाच्या सहाय्याने सुद्धा आपण काय करू शकतो? एखाद्या रेषेचा लंब दुभाजक हा आपल्याला काढता येऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा मुलांनो, लंब दुभाजक रेषा म्हणजे काय? तर पहा,
जेव्हा एखादी रेषा दुसऱ्या रेषेला लंब असून त्या रेषेची दुभाजक रेषा असते तेव्हा त्या रेषेला लंबदुभाजक असे म्हणतात। समजा आपण एक रेषा काढलेली आहे आणि तिला दुभागणारी म्हणजेच तिला अर्धी करणारी रेषा म्हणजेच काय मुलांनो, तर लंबदुभाजक होय। बघा, कार्ल गाउसची युक्ती वापरून 1 ते 25 या संख्येची बेरीज आपल्याला कशी करायची आहे ते आपण इथे बघणार आहोत। तर पहा मुलांनो, कार्ल गाउसच्या युक्तीप्रमाणे आपण इथे काय करणार आहोत, 25/26 अधिक 2 24/26 याप्रमाणे असे 25 वेळा आपल्याला काय करायचे आहे तर लिहायचे आहे। पण ही बेरीज दोनदा येते म्हणून 1 ते 25 या संख्येची बेरीज बघा मुलांनो काय येणार आहे, तर 26 × 25/2 आणि त्यानंतर आपण काय करायचं आहे तर 13 × 25 बरोबर किती येणार आहे तर 325 एवढं आपले बेरीज येणार आहे। पुढचा आणि शेवटचा प्रश्न मुलांनो काय आहे आपला, की कार्लची युक्ती वापरून 1 ते 60 या संख्येची बेरीज किती येईल। कार्लची जर आपण युक्ती वापरली तर 1 ते 60 ची बेरीज आपल्याला काढायची आहे, म्हणजेच 61 × 60 आपल्याला इथे घ्यायचे आहे आणि छेदामध्ये 2 आपण इथे घेणार आहोत। मग बघा, 61 × 30 याचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला उत्तर काय मिळणार आहे, तर 1830 हे आपलं उत्तर येणार आहे। तर पहा मुलांनो, आपण भौमितिक रचना इथे शिकलेलो आहोत, त्यामध्ये त्याचा आपण सविस्तरपणे अभ्यास केलेला आहोत। तर लंबदुभाजक आपण कसा काढता येऊ शकतो आपल्याला हे देखील आपण आपल्या जवळ जे कंपास बॉक्स आहे त्याच्यामध्ये जे काही शैक्षणिक साहित्य आहे त्याद्वारे आपल्याला कसा लंबदुभाजक काढता येईल हे आपण या प्रकरणामध्ये शिकलेलो आहोत। तसेच त्याचा आपण सराव देखील घेतलेला आहे आणि काही क्वेश्चन आन्सरचे आपण काय केलेलं आहे इथे एक्सप्लेनेशन केलेलं आहे, स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे। तर आपलं भौमितिक रचना हे जे प्रकरण आहे ते इथे पूर्ण झालेलं आहे। नक्कीच ते तुम्हाला समजलं असेलच। आता आपण भेटूया पुढच्या पाठामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।